महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं 25 जून 2025 रोजी पुनरावलोकन आदेशाबाबत जिल्ह्यातील सर्व उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या आदेशामुळे वीज दरात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे हॉटेल उद्योग, रुग्णालय, सूक्ष्म व लघु उद्योग उत्पादन कारखाने यांना मोठा धोका पोहोचणार आहे। त्यामुळे आज जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे। जिल्ह्यातील अक्षय ऊर्जा संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, उत्तर रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशन, चिपळूण लोटे परशुराम इंडस्ट्रीज, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, जिल्हा हॉटेल असोसिएशन आणि दापोली औद्योगिक असोसिएशन आदी संघटनांनी भाग घेतला आहे। या दरवाढीचा 7 कोटी ग्राहकांवर परिणाम होणार असून सामान्य नागरिक सुद्धा यात भरडला जाणार आहे। नमस्कार, माझं नाव वसीम नाईक, मी हिंदुस्तान सोलरचा फाउंडर आहे आणि आज इथे आम्ही सोलर असोसिएशनतर्फे आलेलो आहे। त्याचबरोबर आमचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश कुंडेकर साहेब पण आहेत। तर इथे जमल्याचं कारण एकच आहे की MERCने एक नवीन ऑर्डर जी काढलेली आहे, म्हणजे महावितरणचे जे रेट दरवर्षी ते MYT पिटिशन फाईल करतात, त्या हिशोबाने नवीन रेट हे राज्यात लागू होतात। तर आत्ता जो नवीन पिटिशन जो 25 जून 2025ला जे लागू झालं आहे आणि त्याच्यामध्ये 1 जुलैपासून नवीन टॅरिफ लागू होणार आहे। तर हे जर टॅरिफ बघितले तर याच्यामध्ये जे काही MECBचे ग्राहक आहेत, मला वाटतं जवळजवळ 7 कोटीपर्यंत ग्राहक आहेत, हे सगळे इफेक्ट होणार आहेत। त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतील, कमर्शियल असतील, इंडस्ट्रियल असतील, तर सगळ्यांचे टॅरिफ वाढल्यामुळे कुठे ना कुठे एक मोठा धक्का त्यांना बसणार आहे। तर त्याच्या विरोधात आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना रत्नागिरीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यात आलेलो आहे आणि त्यांना एक निवेदन आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहे। आज आमच्याबरोबर बाकीच्या रत्नागिरीच्या ॲसोसिएशनमध्ये जे काय व्यापारी संघटना असेल, हॉटेल इंडस्ट्रीची संघटना असेल किंवा अजून अन्य संघटना आहेत, ते सगळे आमच्याबरोबर आज इथे आहेत। कीर साहेब पण स्वतः इथे आलेले आहेत। तर तुम्ही जर सरासरी बघितलं तर एक थोडक्यात मी तुम्हाला टॅरिफमध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय येणार आहे ते एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। जे रेसिडेन्शियल ग्राहक आहेत त्याच्यामध्ये 100 ते 300 युनिटपर्यंत जे ग्राहक आहेत त्यांना 15 ते 16% कुठेतरी रेट अप होणार आहेत। ते 301 ते 500 युनिटपर्यंत 19.87% अप होणार आहेत। अबोव 500 युनिट जे ग्राहक आहेत, ज्यांचं कन्झम्पशन जास्त आहे, तर त्यांचं 23%च्या आसपास कुठेतरी बिलं अप होणार आहेत। आणि याचबरोबर जे नॉन रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत, तर त्याच्यामध्ये बिलो 20 किलोवॅट जे ग्राहक आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी सरासरी 34.84% म्हणजे 35%ने त्यांचे बिलं वाढणार आहेत। तर हा खूप मोठा गॅप आहे। त्याचबरोबर 20 किलोवॅट ते 50 किलोवॅटमध्ये जे ग्राहक आहेत त्यांना 25.82% आणि अबोव 50 किलोवॅट जे ग्राहक आहेत त्यांना 22%चा फटका बसणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर मोठं जो फीडबॅक बसला आहे किंवा बॅकसाईड बसला आहे अशी जी इंडस्ट्री आहे ती म्हणजे HT इंडस्ट्री, म्हणजे मोठे कारखाने। तर त्याच्यामध्ये जे अबोव 200 किलोवॅट ज्यांचा लोड आहे, तर त्यांचं तुम्ही सरासरी जे कमर्शियल कॅटेगरीमध्ये येतात तर त्याच्यामध्ये 51.51%ने त्यांना कुठेतरी सेटबॅक, म्हणजे त्यांचं लाईट बिल 50%ने कुठेतरी साहेब वाढणार आहे। तर ह्याच्यासाठी आम्ही आज हे निषेध व्यक्त करतो आहे आणि आज आम्ही सगळे सोलर इंडस्ट्रीने पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ब्लॅक डे ते होऊ नये म्हणून आज आम्ही पूर्ण सगळी सोलर इंडस्ट्री स्ट्राईकवर आहे आणि आज आम्ही पूर्ण कामकाज थांबवलेलं आहे। तर हेच फक्त सरकारला दाखवण्यासाठी की ह्याची कुठेतरी दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्य शासनाने वीज दरात वाढ केल्यानंतर वीज नियामक आयोगाकडे पण दाद मागता येते, तुमची भूमिका काय नेमकी याच्यात राहणार आहे? वीज आयोगाकडे दाद मागता येईल का? नाही, हे ऑलरेडी सर फेब्रुवारीपासून हे चालू आहे। MYT पिटिशन हे फेब्रुवारीमध्ये MERCकडे दाखल झालं होतं। त्याच्यामध्ये 28 मार्चला पब्लिक हिअरिंग झाले आणि पब्लिक हिअरिंगमध्ये सगळ्या गोष्टी MERCने ऐकलं, दखल घेतली। पण आता MECBने कुठेतरी U-टर्न घेतलं आहे। ते जे काही दखल घेतलेले पॉईंट होते ते आता फायनल ऑर्डरमध्ये कुठे दिसतच नाही आहेत, म्हणजे ते बेनिफिट्स कुठे पास ऑन झालेलेच नाही आहेत। इवन त्याच्यामध्ये असं पण एक नियम होता की जे 10 किलोवॅट ते 20 किलोवॅटमध्ये जे रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत त्यांना पण TOD कुठेतरी लागणार होता, म्हणजे त्यांना पण टायमिंग वाईज, युनिट वाईज त्यांना रेट बदल होणार होतं। ते फक्त त्यांनी वगळता बाकी काही त्याच्यामध्ये बदल झालेले नाही आहेत। म्हणून हा साहेब महाराष्ट्र राज्यासाठी हा मोठा सेटबॅक आहे आणि ह्याच्यामध्ये लोक खूप त्रासणार आहेत। आज आपण जर ह्याची दखल नाही घेतली तर उद्या आपल्याकडे काही संधी राहणार नाही। म्हणून जे काही MECBचे ग्राहक आहेत ते मला असा अंदाज आहे की कुठेतरी 6-7 कोटी, एशिया खंडातला हा मोठा MECD डिस्कॉम हा सगळ्यात मोठा डिस्कॉम आहे। तर 7 कोटी लोकांना ह्याचा झटका बसणार आहे। पण शेवटच्या टप्पा म्हणून न्यायालयाला लढावी लागेल। हो, आता आमच्या ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे जे सखीत सुरी साहेब आहेत
त्यांनी ऑलरेडी त्यांच्या टीमने ह्याच्यामध्ये 1 तारखेलाच कोर्टाकडनं स्टे घेतलेला आहे आणि तो 14 तारखेपर्यंत आपल्याला स्टे मिळालेला आहे. तर हे लढा चालू राहणार आहे. आपण ह्याच्यामध्ये नक्कीच सोलर इंडस्ट्री म्हणून आपण नक्कीच पुढे राहणार आहोत याच्यामध्ये. सर्वसामान्यांपासून उद्योजक सर्वांच्याच खिशाला चाट बसणार आहे. 100% साहेब, 100%. नमस्कार. महाराष्ट्र वीज मंडळ जे आयोग जो आहे त्या आयोगाने हा जो एक नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांवर, घरगुती वीज वापरणाऱ्यांवर एक जो प्रयोग करण्याचं ठरवलेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनतर्फे मी आज आपणाशी बोलतो. एकतर कोकणातलं पर्यटन हे फक्त कागदावर जास्त दिसतं आहे, प्रत्यक्षात ते कमी आहे. अशा स्थितीत जर MSEB आम्हाला जर 30%, 40%, 50% जर वीज वाढ करणार असेल तर व्यवसाय नेमका कोणत्या पद्धतीने करायचा आणि कसं सर्वायवल व्हायचं आपलं, हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही हॉटेल इंडस्ट्रीतर्फे आज इथे आलेलो आहोत आणि शासनालाही आमची विनंती आहे की तुम्ही धोरण म्हणून काहीतरी एक निश्चित भूमिका घ्या. इंडस्ट्री तुम्हाला खरंच महाराष्ट्रात टिकवायची आहे का, जगवायची आहे का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ते उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला कळले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे. तर मला शंका अशी येते की शासनाला असं वाटतं आहे का की व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ यावी. इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि ही जर दरवाढ झाली तर हॉटेल इंडस्ट्रीला बंद करण्याशिवाय मला नाही वाटत दुसरा कुठला पर्याय असेल. कारण आजही मुळातच विजेचे दर इतके आहेत की आम्हाला त्याबद्दल आत्ता तक्रारी करून देखील आम्ही दमलो आहोत. शासन एका बाजूला म्हणतं आहे की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही, आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीयल दर्जा देतो म्हणून. पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी MSEBकडनं बिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येत आहे. मग हा जो आम्हाला अधिकचा भार पडतो आहे याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाही आहे, याच्याबद्दल दखल घेत नाही आहे. घोषणा अतिशय सुंदर हे सरकार करतं, त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. पण घोषणाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केले आहेत, MSEBचे आम्ही रेट्स कमी केले आहेत, पुढच्या 5 वर्षात ते आणखीन कमी होणार आहेत. ते कसे कमी होणार आम्हाला माहीत नाही, कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करतं आहे याची आम्हाला खात्री आहे. कारण त्यांनी 100 ते 300 युनिट्सपर्यंतसाठी म्हणून जे काय एक 3-4% रेट्स कमी केलेले आहेत ते कागदोपत्री दिसत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. गरिबांसाठी ते केलात, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत 300 ते 500, 500च्या अबव, त्याच्यानंतर 20 किलोवॅटचे LTचे कस्टमर्स, नंतर STचे कस्टमर्स, यांचे जर आपण तुलनेने बघितलं तर त्यांना केवळ फासावर चढवणं एवढं एकच त्यातून वाक्य दिसतं आहे, दुसरं मला कुठलंही वाक्य दिसत नाही. तेव्हा शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी, त्यांनी स्वतः या आयोगाशी चर्चा करावी आणि ही जी एक चुकीच्या पद्धतीने होणारी जी दरवाढ आहे ती थांबवावी, एवढी मी शासनाला या निमित्ताने नम्र विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.